कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत। ती आता कधी करायची, कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे। ती समिती त्याचा अभ्यास करते आहे, कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही। त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे। आत्ता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्त्वाची आहे। त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं। राज्यातील शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सरकारने सांगितलेली आहे। शेतकरी बांधवांनो, एवढ्या वर्षभरापासून ज्या बातमीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली। आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून, महिन्यापासून आणि बघा भरपूरशा वर्ष निघून गेलं, परंतु कर्जमाफीला अखेर आता सरकारने अधिकृत अशी मंजुरी दिली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता पगार सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांचं कर्जमाफ हे पहिल्या टप्प्यांमध्ये होणार आहे। बातमी आज डायरेक्ट स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेली आहे। यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे। बघा, मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या प्रक्रियेला आता वेग दिसून येत आहे। काही दिवसांमध्येच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यांच्या मोबाईलवरती कर्जमाफीचे पैसे कटण्याचा SMS त्यांना इथं लवकरच येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही ऐकलेली बातमी खरीच असणार आहे, कारण की शेतकऱ्याला दिलासा देणारी बातमी हे सरकारने दिली। पहिल्या टप्प्यांमध्ये 18 जिल्ह्यांची कर्जमाफी सरकार करणार असं त्यांनी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगून टाकलेलं आहे। आता ही बातमी दिली आहे शेतकरी बांधवांनो, 2 टप्पे आता करण्यात आलेले आहे। म्हणजेच बघा, 2 टप्प्यातील पूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वांची कर्जमाफी आता सरकार करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा, या 36 जिल्ह्यांच्या सोबत कर्जमाफी करणं निश्चित नाही, त्यामुळे आता सरकारने टप्प्याटप्प्याने कर्जमाफी करण्याचा सध्या निर्णय घेतला आहे। आणि बघा, पहिल्यांदा महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांची कर्जमाफी या पहिल्या टप्प्यातील होणार आहे। त्यानंतर बघा, दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार। अशा प्रकारे टोटल संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील हे कर्जमाफी सरकार करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारने आता दिली। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शेतकरी बांधवांनी ही कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्याची होणार आहे। बघा, या आता बँकांकडून पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासा देणारी बातमी आणि महत्त्वपूर्ण अपडेट हे ठरलेलं आहे। बघा, सरकारने सुरुवातीलाच इथं 1.5 लाखांची मर्यादित ठरवलेली हे कर्जमाफी असणार आहे। बघा, आता कर्जमाफीसाठी आता मात्र सरसकट 2 लाखाऐवजी डायरेक्ट इथं 3 लाखांची कर्जमाफी होणार असल्याची मोठी घोषणा इथं सरकारने या ठिकाणी करून टाकलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील 18 जिल्हे व दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्हे यांचा समावेश सरकारने केलेला आहे। तर ही बातमी खरं तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। बघा, पहिल्या टप्प्यातील कोणकोणता जिल्हा इथं सरकारने सिलेक्ट केलेला आहे हे पाहणे तुमच्यासाठी खूपच इथं गरजेचं ठरणार आहे, कारण की गेल्या 1 वर्ष 2 वर्ष निघून गेले, परंतु सरकारने कर्जमाफी केली नव्हती आणि भरपूरशा ऑफर सुटल्या होत्या। परंतु हे प्रत्यक्षात तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने सांगितलेलं आहे, कारण की शेतकरी बांधवांनो, हे अपडेट तुम्हाला बघणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे। कारण की मार्च महिन्यामध्ये सरकारने कर्जमाफी करणार असा प्रस्ताव इथं लिहिलेला होता, मंजूर केलेला होता, परंतु आता मार्च महिना लागला, कोणत्या तारखेला खरं तर कर्जमाफी होणार हे सविस्तर अपडेट तुम्हाला फक्त आजच्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण की सरकारच्या माध्यमातून आता अर्जाची छाननी सरकारने केलेली आहे आणि पात्र शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार। तितका बँकांना आता हवा इतका आदेश आता सरकारने देऊन टाकलेला, निधी सुद्धा उपलब्ध करून सरकारने देऊन टाकलेला आहे। शेतकरी बांधवांनो, संपूर्ण तारीख सहित डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगतो, परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आता तुम्ही पाहत होता, ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होता तोच दिवस तुमच्यासाठी आलेला आहे। कर्जमाफीची खरी तारीख आता सरकारने जाहीर करून टाकली। भरपूर दिवसापासून गेल्या भरपूरसा महिना उलटून गेले, गेलं वर्ष उलटून गेलं, परंतु तारीख हे सरकारने अजूनपर्यंत दिली नव्हती। आता तेच तारीख तुमच्यासाठी सरकारने सांगितलेली आहे। शेतकऱ्यांना आता अनेक आंदोलनं इथं करावं लागले। सरकारने 15 मे 2026 ही अंतिम तारीख आता जाहीर केली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता खुश खबर तुमच्यासाठी आलेली आहे की शेतकरी बांधवांनो, गेल्या 25 मे या तारखेला तुमची कर्जमाफी होणार असं सरकारने सांगितलं। या तारखेपूर्वी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे कर्ज खाते हे नील करण्याचं आश्वासन स्वतः फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होती त्या जिल्ह्यांची नावे सरकारने सांगितलेली आहे। बघा, धाराशिव असणार आहे, लातूर असणार आहे, बीड असणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला मी 18 जिल्हे सांगतो, टेन्शन घेऊ नका।
फक्त आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच आहे. ते तारीख सांगतो आणि पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी आता सरकार करणार याचं तुम्हाला आता तारीख बघून घ्यायची आहे. तारीख तर मी तुम्हाला सांगली, आता जिल्हे बघून घ्यायचे आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, नागपूर, त्यानंतर बघा बीड असणार आहे, धाराशिव, लातूर, त्यानंतर बघा आपण छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, नांदेड, नंदुरबार, अकोला, अमरावती, सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर का शेती पिकाच्या नावावरती कर्ज काढलं असेल तर 100% तुमचं कर्ज माफ होणार. परंतु त्याऐवजी तुम्ही घरावरती कर्ज काढलं असेल, इतर गोष्टीवरती तुम्ही शेतकरी असूनही कर्ज काढून ठेवलं असेल तर ते कर्ज तुमचं माफ होणार नाही. हे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या माइंडमधून हे क्लिअर करून ठेवायचं, कारण की बघा, ज्या शेतकऱ्यांनी 7/12वरती कर्ज काढलं असेल त्याच सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असं सरकारने सांगितलं. अन्यथा तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही घरावरती कर्ज काढलं असेल, कारवरती कर्ज काढलं असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीवरती जर का तुम्ही कर्ज काढलं असेल, ते कर्ज सरकार तुमचं माफ करणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 7/12वरती ज्याचं कर्ज असेल त्याचं कर्ज 100% माफ होणार. तुम्हाला बघा, पॅन कार्ड, फार्मर ID, त्यानंतर बघा तुमचं, आता आपण बघायला गेलो डिजिटल 7/12 त्यानंतर तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, हे सर्व काही डॉक्युमेंट हे तुम्हाला बँकेमध्ये सबमिट करायचं, ज्यामधनं तुम्ही कर्ज काढलेलं आहे. तुमचं 100% कर्जमाफ सांगितलेल्या तारखेच्या आतच होणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. तर अशी शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती आहे सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.